सर्वांना सुप्रभात। मी कविश डांगे, माजी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी आणि माजी सरचिटणीस SEA। आज आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे सध्याच्या स्थितीमध्ये MSEB, तत्कालीन MSEB आणि उत्तराधिकारी कंपनी मधून निवृत्त झालेले कर्मचारी यांना EPS 95 चा फायदा मिळू शकतो का किंवा नाही याबाबत आपण सविस्तर बोलणार आहोत। मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे 1/9/14 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 96,877 आहे आणि या 96,877 मधून 20,045 निवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी अर्ज केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 1/9/14 पूर्वी जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना वाढीव पेन्शनचा फायदा मिळणार नाही अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे। अर्थात MSEBचा जर विचार केला तर MSEBने BR 755 31/5/97 ला आणि त्यानंतर परिपत्रक निर्गमित करून ही योजना फायदेशीर नसल्यामुळे जादा कॉन्ट्रीब्युशन जे आहे सिलिंग लिमिटच्या ते पाठवण्याकरता म्हणजे EPS पेन्शन फंडामध्ये पाठवण्याकरता मंजुरी देणार नाही। म्हणजेच काय, थोडक्यात त्यांनी जास्त कॉन्ट्रीब्युशनसाठी नकार दिल्यामुळे त्यांनी आपला प्रस्ताव जो आहे त्याला रिजेक्ट केल्यामुळे जे काही 20,045 कर्मचारी 1/9/14 पूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना वाढीव पेन्शन मिळावाच पाहिजे। कारण सुप्रीम कोर्टाच्या क्लाजमध्ये असं म्हटलं आहे की जर त्यांनी अर्ज केला असेल आणि रिजेक्ट झाला असेल तर त्यांना वाढीव पेन्शनचा फायदा मिळाला पाहिजे। आणि माझ्या मते BR 755 31/5/97 हा ठराव पारित केल्यामुळे वाढीव पेन्शनचा जो मुद्दा होता किंवा जास्त कॉन्ट्रीब्युशनचा जो मुद्दा होता तो त्यावेळेला निकाली निघाला आणि रिजेक्ट केल्यामुळे MSEBचे 1/9/14 पूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी वाढीव पेन्शनसाठी पात्र आहेत। परंतु या CPF ट्रस्टनी किंवा उत्तराधिकारी कंपनीनी 1/9/14 पूर्वी जे काही सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांचा प्रस्ताव EPFOकडे पाठवला नाही, म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटन नवी दिल्ली यांच्याकडे पाठवलेला नाही। आपण या संबंधात पत्रव्यवहार केला होता, प्रत्यक्ष भेटही झाली होती, परंतु त्यांनी ते मान्य केलेलं दिसत नाही आणि त्यामुळे 1/9/14 पूर्वी जे काही सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना या वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार नाही। आता 1/9/14 ते 23 पर्यंत सेवानिवृत्तीची संख्या आहे 36,243 आणि या 36,243 निवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांना
वाढीव पेन्शन मिळण्याची पूर्णतः शक्यता आहे. म्हणजे 100% त्यांना वाढीव पेन्शन मिळेल. अर्थात ती प्रोसेस सुरू झाली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये MSCBच्या 1 सप्टेंबर 2014 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पत्र आले नसले तरी या संबंधात EPFOची कार्यवाही चालू आहे आणि CPF ट्रस्टने हे सर्व अर्ज मंजूर केल्यामुळे आणि मंजूर करून EPFOकडे पाठवल्यामुळे 100% वाढीव पेन्शन मिळण्याची आता दाट शक्यता आहे. यामध्ये पेन्शन कॅल्क्युलेशन करताना EPFOने 2014मध्ये जे सर्क्युलर निर्गमित केलं होतं, म्हणजे सिलिंग लिमिटवरती प्रो राटा बेसिसवरती कशा प्रकारे पेन्शन कॅल्क्युलेट करायची, तोच फॉर्म्युला त्यांनी आता यावेळेला सिलिंग लिमिट नसतानासुद्धा अडॅप्ट केला आहे. 1/9/14 नंतर पेन्शनेबल सॅलरी कॅल्क्युलेट करताना 60 महिन्याचा ॲव्हरेज घ्यायचा अशा प्रकारे 1/9/14 नंतरच्या याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. आणि त्यानुसार आता प्रोराटा बेसिसवरती कॅल्क्युलेशन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की 1/9/14 पूर्वी हे वेगळं कॅल्क्युलेशन आणि 1/9/14 नंतर वेगळं कॅल्क्युलेशन. आता 1/9/14 पूर्वी म्हणजे 16/11/95 ते 1/9/14 पर्यंत पेन्शनेबल सॅलरीचं कॅल्क्युलेशन करताना 16/11/95 ते 1/9/14 मध्ये कुठल्या महिन्यामध्ये तुम्हाला जास्ती पगार आहे तो पगार, किंवा तुम्ही रिटायर्ड झाले त्याच्या पाठीमागे 60 महिन्याचा ॲव्हरेज म्हणजे 60 महिन्याची सरासरी हा किती अमाऊंट आहे ते. तर जेव्हा या दोन्हीची कंपॅरिझन करणार त्यावेळेला जी काही सॅलरी म्हणजे 1/9/14 पर्यंत जास्त सॅलरी असेल तो महिना किंवा 60 महिन्याचे ॲव्हरेज, यापैकी जी सॅलरी कमी असेल ते पेन्शनेबल सॅलरी म्हणून ट्रीट करण्यात येईल आणि पेन्शनेबल सॅलरी मल्टिप्लायड बाय पेन्शनेबल सर्व्हिस डिवायडेड बाय 70 या तत्वाप्रमाणे 1/9/14 पर्यंत पेन्शन कॅल्क्युलेट करण्यात येईल. त्यानंतर 1/9/14 नंतरचे कॅल्क्युलेशन करताना 1/9/14 ते रिटायर्ड होईपर्यंत ज्या महिन्यामध्ये जास्त पगार असेल आणि रिटायर्ड झाल्यानंतर 60 महिन्याचा ॲव्हरेज, रिटायरमेंटच्या डेटच्या मागे 60 महिन्याचा ॲव्हरेज याचा अमाऊंट किती असेल, या दोहोंमध्ये जी काही कमी सॅलरी असेल ती पेन्शनेबल सॅलरी म्हणून गणली जाईल आणि पेन्शनेबल सॅलरी इंटू पेन्शनेबल सर्व्हिस भागीला 70 याप्रमाणे 1/9/14 पासून तर रिटायरमेंट होईपर्यंत ह्या सूत्राने पेन्शन कॅल्क्युलेट करणार आहेत. आणि आता जो 2 इयर्स वेटेजचा प्रश्न आहे, त्या 2 इयर्स वेटेजमध्ये जो प्रोराटा बेसिसवरती 1/9/14 पूर्वी जी काही पेन्शनेबल सॅलरी आहे तर 2 इयर्स वेटेज काढताना ती पेन्शनेबल सॅलरी म्हणून गणना केली जाईल आणि पेन्शनेबल सॅलरी मल्टिप्लाइड बाय पेन्शनेबल सर्व्हिस म्हणजे 2 इयर्स वेटेज डिवायडेड बाय 70 याप्रमाणे 2 इयर्स वेटेज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाईल. आणि मग 1/9/14 पूर्वी कॅल्क्युलेट केलेली पेन्शन 1/9/14च्या नंतर कॅल्क्युलेट केलेली पेन्शन
आणि 2 इयर्स वेटेज याची संपूर्ण बेरीज केल्या जाईल आणि बेरीज केल्यानंतर मग त्यामध्ये जर 16/11/95च्या अगोदर कोणी एम्प्लॉई अपॉइंट झाला असेल तर त्याला 71च्या नंतर ते म्हणजे 71च्या नंतर जे कोणी लागले असतील 16/11/95पर्यंत त्यांना पास्ट सर्व्हिस बेनिफिट त्यामध्ये ॲड करण्यात येईल आणि ही हायर पेन्शन त्यांना निर्गमित करण्यात येईल. अशा प्रकारे हे पेन्शन कॅल्क्युलेट करण्याचं सूत्र आहे आणि हळूहळू कदाचित सर्वांना डिमांड लेटरचे पत्र येतील आणि त्यानुसार त्यांना त्याप्रमाणे डिमांडची जी नोटीस येईल त्याप्रमाणे त्यांना ॲक्ट व्हायचं आहे. त्यांना ते फायदेशीर असेल किंवा नसेल या संपूर्ण गोष्टीचा विचार करूनच मग तो जो अमाऊंट आहे तो अमाऊंट त्या ठिकाणी डिपॉझिट करायचा आहे आणि मग आपल्याला 16/11/95पासून किती एरियस मिळणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय फायदेशीर आहे याचा सर्वांनी विचार करायचा आहे. ही बाब EPS 95च्या बाबतीत आहे. तर अशा प्रकारे EPS 95मध्ये 1/9/14च्या अगोदर जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे पेन्शन मिळणार नाही आणि 1/14 नंतर जे काही सेवानिवृत्त झालेले आहेत त्या सर्वांना पेन्शन मिळेल. MSCBचा विचार केला तर 20,045 जे ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत आणि हे संपूर्ण अर्ज त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि मंजूर झालेले अर्ज EPFOकडे पाठवण्यात आलेले आहेत. अशी EPS 95ची परिस्थिती आहे. तुम्हाला याबाबत माहिती व्हावी म्हणून याबाबत मी आपल्यासमोर हे वक्तव्य केलेलं आहे. धन्यवाद.